महाराष्ट्राच्या यादीत 96 लाख खोटे मतदार असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केलाय। तर यादी स्वच्छ नसताना निवडणुका घेऊनच दाखवा असं आव्हानही राज ठाकरेंनी दिले। राज ठाकरेंनी सभेत 4 सत्ताधारी आमदारांचे व्हिडिओ दाखवले। दरम्यान सर्वपक्षीय विरोध निवडणूक आयोगाविरोधात आता 1 नोव्हेंबरला मुंबईत विराट मोर्चा काढणार आहेत। महाराष्ट्राच्या मतदार यादीत 96 लाख खोटे मतदार असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केलाय। ही मतदार यादी स्वच्छ होत नाही तोपर्यंत निवडणूक घेऊनच दाखवा असं आव्हान राज ठाकरेंनी दिलंय। जवळपास 96 लाख खोटे मतदार महाराष्ट्राच्या यादीत भरलेत। मुंबईमध्ये असेच 8, 8.5 लाख, 10 लाख, ठाण्यामध्ये असेच 8, 8.5 लाख, पुण्यामध्ये भरलेत, नाशिकमध्ये भरले, प्रत्येक शहरांमध्ये प्रत्येक गावागावामध्ये भरलेले आहेत। आणि निवडणूक आयोगाला आमचं सांगणं आहे की हे जोपर्यंत स्वच्छ होत नाही तोपर्यंत निवडणुका तुम्ही घेऊ नका, महाराष्ट्रामध्ये निवडणुका घेऊ नका। आधीच 5 वर्ष झाली आहेत त्या सगळ्या निवडणुका होऊन, अजून 1 वर्ष गेलं तरी चालेल, पण निवडणुका त्याच्याशिवाय होता कामा नयेत या महाराष्ट्रात। ह्याची जी सगळी घाई सुरू आहे ना, ती घाई याच्यासाठी सुरू आहे कारण ह्यांनी सगळं जमवलेलं आहे गणित। राज ठाकरे आणि विरोधी पक्ष जे आहेत यांची अवस्था नाचता येणा अंगण वाकडं अशा प्रकारची अवस्था झालेली आहे। जनता नाकारते। या रागातून आणि या दुःखातून निवडणूक आयोगावर टीका करण्याचं काम चालू आहे। मला वाटतं हा अर्बन नक्षलीचाच एक दुसरा प्रकार आहे। निवडणूक आयोगाला प्रश्न विचारल्यावर सत्ताधारी का उत्तर देतात असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केलाय। आम्ही निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले की सत्ताधारी उत्तर देतात। तुम्हाला कोण विचारलं? तुम्हाला वाटतंय, तुम्हाला राग येतोय कारण शेण खाऊन ठेवलंय। सगळ्यांना माहिती आहे, महाराष्ट्रातल्या अगदी गल्ली गल्लीमध्ये सगळ्यांना माहिती आहे ही सत्ता कशी आली ती। तुम्ही मत द्या नाही तर नका देऊ। मॅथ्स फिक्सिंग झालेलं आहे, मॅथ्स सेट आहे। अशा महाराष्ट्रामध्ये निवडणुका होणार? हे कोणत्या प्रकारचं षडयंत्र, ही कोणत्या प्रकारची लोकशाही आहे? राज ठाकरेंनी पैठणचे आमदार विलास भुमरेंचा व्हिडिओ भर सभेत दाखवला। पैठणचे आमदार आहेत भुमरे म्हणून, त्या दिवशी त्यांनी भाषण केलं आणि त्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं, मग शिंदेनी त्याला काहीतरी डोळा मारला का काहीतरी केलं की दाढीवर हात फिरवला, मग लगेच तो बोलला नाही जे बाहेर गेले होते स्थलांतरित होते त्यांना मी आणलं। बघा तुम्ही तुमचंच बघा। विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जवळपास 20,000 मतदान हे निवडणुकी टायमावर मी बाहेरून साहेब 20,000 मतदान आणलं आणि त्या निवडणुकीत मला त्या मतदानाचा 100% फायदा आला कारण की आपण मतदान यादीवरती काम केलं पाहिजे। शिंदे साहेब नेहमी कुठल्या मार्गदर्शन करत असताना सांगतात का आपण मतदान यादीवरती त्या ठिकाणी काम केलं पाहिजे आणि येणाऱ्या निवडणुकीत आपण कार्यकर्त्यांनी एकजुटीनं काम केलं पाहिजे। आपण 10 जण इच्छुक असू, 10 जणांना तिकीट मिळणार नाही। सर्वजण त्या पदाचे उमेदवाराचे कॅपेबल असतात, बाहेर होतो त्यांना। माझ्या मतदारसंघातलं 20,000 मतदान हे बाहेर स्थलांतरित झाले होते, त्या लोकांना मी मतदानाच्या दिवशी घेऊन आलो साहेब। माझ्या मतदारसंघातील अनेक लोक हे नोकरी निमित्त कामानिमित्त बाहेर स्थलांतरित झाले, पण मी 20,000 लोकांना जवळपास केला। त्या ठिकाणी त्यांना विनंती केली की आपण विधानसभेच्या निवडणुकीला मतदानाला आपला येऊन हक्क बजावा। राजसाहेब ठाकरे असतील, अनेक महाविकास आघाडीचे नेते असतील, यांनी धरजमा करून त्या भाषणाचा दुरुपयोग त्या ठिकाणी करतात। राज ठाकरेंनी आजच्या सभेत सतीश चव्हाण, संजय गायकवाड आणि मंदा म्हात्रे यांचेही व्हिडिओ दाखवले। सत्तेतल्या या आमदारांनीही मतदान यादीत घोळ असल्याचा आरोप केला होता। निवडणूक आयोगामध्ये घोळ आहे, निवडणूक आयोगाच्या यादीमध्ये घोळ आहे, हे बोलणारे कोण आहेत? आता आम्ही तर आहोत। मी अजून 3 व्हिडिओ आणलेत। एक आहे सतीश चव्हाण, अजित पवार गट, दुसरे आहेत संजय गायकवाड, एकनाथ शिंदे गट, आणि तिसरे आहेत मंदा म्हात्रे, हे भाजपचे आहेत। हे तिघेही आमदार आहेत, तिघेही आमदार आहेत। हे तिघेही काय बोलतात ते ऐका। जिल्हा परिषद गटामध्ये मायन्यूट डिटेल जर का काढले तर 3600 मतदार दुबार, तिबार आणि बोगस असे नाव त्याच्यामध्ये आहेत। गंगापूर तालुक्यामध्ये असे किती मतदार आहेत? असे 36,000 मतदार आहेत। पूर्ण रांजणगावचं तेव्हा आमच्या कार्यकर्त्यांनी आमच्या नजरेस आणून दिलं। गेले 15-20 वर्ष जवळजवळ मी सातत्याने ही दुबार नावं असतील किंवा बोगस नावं असतील
यासाठी मी कलेक्टर असेल, निवडणूक अधिकारी असतील यांच्याकडे प्रयत्न करत होती, पण ती काही काढता आली नाही आणि निवडणूक अधिकारी काही लक्ष देत नाही. आम्ही सगळे त्याच मताचे आहोत की दुबार नावं, बोगस नावं ही निघाली पाहिजे. हे बुलढाणा शहरामध्ये 4000 नावं अशी आहेत की जी डबल आहेत किंवा ती तर डिलीट झाली पाहिजे. तर तुम्ही निवडणूक आयोगात कोणाचं नाव, मुक्तीचं नाव काढत पण नाही, नवीन टाकू पण देत नाही. मग ज्यांना मतदानाचा अधिकार जे वयाच्या 18 वर्षात आले त्यांचा अधिकार तुम्ही हिणवून घेत नाही का? सर्व विरोधी पक्ष येत्या 1 नोव्हेंबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा काढणार आहेत. 1 नोव्हेंबर शनिवार निवडणूक आयोगाच्या या मनमानी आणि भ्रष्ट कारभाराविरुद्ध मुंबईत सर्व पक्षीय विराट मोर्चा निघेल. महाराष्ट्राच्या जिल्ह्यातून, गावागावातून मतदानाचा अधिकार गमावलेले लाखो लोक इथे येतील आणि मतदारांची ताकद जी आहे ही देशाच्या पंतप्रधानांना, गृहमंत्र्यांना, निवडणूक आयोगांना दाखवली जाईल. भावनिक वातावरण करून काही एखादं वातावरण तयार करता येतंय का? जो लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संविधान बदलणार हे त्या ठिकाणी नॅरेटिव्ह त्यांना कामी आलं, तशा प्रकारचा या निवडणुकीत मतदार यादीवर बोलून आपल्याला नॅरेटिव्ह सेट करता येतंय का, याचा केविलवाना या ठिकाणी प्रयत्न आहे. विरोधकांनी मतदार यादी संदर्भातील केलेले आरोप निवडणूक आयोगाने फेटाळले. मतदारांची नावं, वय, पत्ता यावरून निवडणूक आयोगानं स्पष्टीकरण दिलंय. कदम यांचं वय 117 नव्हे तर 54 वर्ष. विरोधकांचे आरोप आयोगानं फेटाळले. नोंदणीची प्रक्रिया कायदेशीरच करण्यात आली. मतदार नोंदणी, नाव वगळणं किंवा दुरुस्ती ही केवळ मतदार नोंदणी अधिकाऱ्यांद्वारेच केली जाते. राजकीय पक्षाचे प्रतिनिधी यात हस्तक्षेप करू शकत नाहीत. मतदार नोंदणीसाठी आयोगाचे सुरक्षित पोर्टल वापरण्यात येत आहे. नवीन ठिकाणी नोंदणी झाल्यानंतर पूर्वीच्या ठिकाणाची नावं वगळणं हे विहित प्रक्रियेनंच होतं. त्यामुळे काही काळासाठी एकच नाव 2 ठिकाणी दिसू शकतं. आयोगाचे निर्देश आणि उपाय. 1 जुलै 2025 पर्यंत अद्ययावत केलेली मतदार यादी राज्य निवडणूक आयोगाला दिली असून ती हरकतींसाठी प्रसिद्ध केली आहे. 16 जुलै 2025 रोजीच्या आदेशानुसार दुबार नावांवर उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्रत्येक मतदान केंद्रासाठी नियुक्त बूथ अधिकाऱ्यांच्या देखरेखीमध्ये काम सुरू आहे. पक्षांनी बूथ एजंट नेमावेत असं आयोगानं म्हटलंय. आक्षेप काय आणि वस्तुस्थिती काय? जयश्री गिरीश मेहता, मोहन नंदा, बिस्लावा यांचं नाव अनेक वेळा असणं. जयश्री मेहता यांचे दहिसर मतदारसंघातील नाव 27 डिसेंबर 2024 आणि 24 एप्रिल 2025 रोजी वगळलं गेलं. त्यांचं नाव आता चारकोप मतदारसंघात केवळ एकटं आहे. मोहन बिस्लावांचं नाव भांडूप आणि विक्रोळी या मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या वेळेस आढळून आलं. मात्र 9 एप्रिल 15 एप्रिल 2025 रोजी त्यांचं नाव वगळलं असून आता त्यांचं नाव केवळ भांडूप मतदारसंघात आहे. कांदिवली पूर्व मतदारसंघात धनश्री कदम यांचं वय 23 आणि दीपक कदम यांचं वय 117 असं दाखवण्यात आल्याची तक्रार झाली. मात्र अद्ययावत यादीत दीपक कदम यांचं वय 54 असं अचूक नोंदलेलं आहे. सुषमा गुप्ता यांचं नाव एकाच यादीत वेगवेगळ्या भागात असणं ही बाब 12 ऑगस्ट 2025 रोजी निदर्शनास आली. सुषमा गुप्ता यांचे एकापेक्षा जास्त वेळा असलेले नाव वगळण्यासाठी आवश्यक प्रक्रिया केली. 19 ऑगस्ट 2025 रोजी त्यांच्या नावांची वगळणी केली. नाशिकमध्ये एका घरात 800 मतदार. याबाबत स्पष्ट करण्यात आलं की घर क्रमांक 3892 हे 1500 चौरस मीटर इतक्या क्षेत्रफळाचे आहे. त्यात अनेक निवासी आणि अनिवासी बांधकामं असल्यानं 800 पेक्षा जास्त मतदारांची नोंद झाली आहे. बडनेरा अमरावती घर क्रमांक 0 असलेल्या ठिकाणी 450 मतदारांची नोंद. झोपडपट्टी भागात घरांना नगरपालिका घर क्रमांक देत नाही, त्यामुळे अर्जात घर क्रमांक 0 असं दाखवलं जातं. हिंदू संघटनांनी शनिवारवाड्यात मजार शो परिसरात भगवा झेंडा फडकावलाय. शनिवारवाड्यातील नमाज पठणावरून हिंदू संघटना चांगल्याच आक्रमक झाल्या होत्या. खासदार मेधा कुलकर्णींसह हिंदू संघटनांनी शनिवारवाड्यात आंदोलन केलंय.
पुण्यात शनिवार वाड्यात नमाज पठण झाल्याचा आरोप करत पतित पावन संघटना आक्रमक झाली. शनिवार वाड्यात नमाज पठण झालेल्या ठिकाणी भगवा झेंडा लावण्यासाठी पतित पावन संघटना आक्रमक झाली. मला काय म्हणायचं, हिरवा झेंडा जर लागू शकतो तर तुम्ही आमच्याच देशात आमचा भगवा आम्हाला का लावणार? पुढचे 10 मिनिटं आम्ही पोलीस प्रशासनाला वेळ देतोय. 10 मिनिटात आमचा झेंडा लावून घ्यावा, नाही तर सकल हिंदू समाज इथे येणार. काय कायदा न्यायव्यवस्था सुव्यवस्था झाली तर त्याला पूर्णपणे जबाबदार झोन 1 असतील. खासदार मेधा कुलकर्णींच्या उपस्थितीत नमाज झाल्याचा दावा करण्यात आला आणि त्या ठिकाणी आंदोलकांकडून गोमूत्र शिंपडण्यात आलं. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी गोमूत्र शिंपडून तेथील जागा शेणाने सारवून घेतली आहे. यावेळी आंदोलकांनी शिववंदनाही घेतली. ऐतिहासिक ठिकाणी अशा गोष्टी खपवून घेतल्या जाणार नसल्याचं खासदार मेधा कुलकर्णींनी सांगितलं. भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी शनिवार वाड्यात नमाज पठण झाल्याचा दावा करत व्हिडिओ शेअर केला होता. तर ही कथित घटना समोर आल्यानंतर शनिवार वाड्यात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यानंतर शनिवार वाडा परिसरात पतित पावन संघटना आक्रमक झाली. काय आहे की ASI संरक्षित प्रॉपर्टी आहे. हे आता पोलीस प्रशासन निरुत्तर आहे. पोलीस प्रशासन पोलीस प्रशासन लागलेलं आहे. पोलीस प्रशासनाला हिंदूंमध्ये काय प्रॉब्लेम आहे? हिंदू आतंकवादी आहे का? काल नमाज पडली गेली तेव्हा हे पोलीस प्रशासन झोपलं होतं का? या पोलीस प्रशासनाला जाग कधी येणार? ही जाग काय येत नाही पोलीस प्रशासनाला. हा प्रश्न आम्हाला विचारतोय. हा आमच्या हिंदू भावनांचा आहे. दिवाळीमध्ये आमच्या हिंदू भावना दुखावल्या जात आहेत. भगवा झेंडा शनिवार लावून देत नाही. पुणेकरांना लज्जास्पद गोष्ट ही. पुणे शहराच्या प्रतिमेला ही काळीमा फासणारी गोष्ट आहे. आम्ही पोलिसांच्या या कृत्याचा जाहीर निषेध करतो. या संदर्भात कडक कारवाई केली जावी. ज्यांनी या ठिकाणी येऊन नमाज पडला. पर्वतीमध्ये सुद्धा अशा काही घटना आढळलेल्या आहेत. सारसबागेमध्ये अशा काही घटना आढळलेल्या आहेत. त्यामुळे आता हे जे काही हातपाय पसरणं चालू आहे त्याचा वेळीच पायबंद केला. हे जाणून बुजून सगळं केलं जातं. अगदी जाणून बुजून केलं जातं. त्यांनी घरी नमाज पडावा. त्यांच्या प्रार्थनेच्या वेळेला त्यांनी बाहेर पडू नये. खासदार मेधा कुलकर्णी यांनी नेहमीप्रमाणे जी नाटके केली त्याच्यावर त्यांना तातडीने त्यांच्यावरच हिंदू मुस्लिम मध्ये तेढ निर्माण करणे, पुणे शहरातील सामाजिक वातावरण बिघडवणे याच्यासाठी गुन्हा दाखल करणं गरजेचं आहे. 1-2 दिवसातला हा व्हिडिओ आहे पण त्याची पूर्ण डिटेलिंग काढणं, कोण होते कोण नाही होते त्याचं पुढील तपास बाकी आहे. ही ASI प्रॉपर्टेड ही आहे. आमचं इथे काम आहे की ASI ची जी पण पूर्ण प्रॉपर्टी आहे हा पुन्हा शनिवार वाडा आहे त्याला काही व्हायला नाही पाहिजे. त्याच्यामध्ये काही छेडछाड नाही व्हायला पाहिजे. आज आम्ही त्याच प्रकारे गेलेलं आहे. कोणालाही रेलिंग पण पार नाही करू दिलेली आहे. जर आपण तुम्ही सर्वांनी बघितलेलं आहे त्याच प्रकारे पुढील पण आम्ही कारवाई करेल. लवकरात लवकर या गोष्टीला आळा घालावा. आत्ताच्या आत्ता पुणे पोलीस प्रशासनाने त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा. नाही तर आपण इथून बाहेर उठणार नाही. आणि जर अशा घटना जर परत पुण्यात घडल्या तर एखाद्या मशीदमध्ये आम्ही सगळे हिंदू लोक गणपती बाप्पाची मूर्ती बसवल्याशिवाय शांत बसणार नाही. जैन बोर्डिंग जमीन गैरव्यवहार प्रकरणात केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी अखेर मौन सोडले. कंपनीच्या भागीदारीतून मी 2024 सालीच बाहेर पडलोय असा दावा मोहोळ यांनी केलाय. तर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा देऊन चौकशीला सामोरं जावं असं आव्हान रवींद्र धंगेकरांनी दिलंय. जैन बोर्डिंग जमीन गैरव्यवहार प्रकरणात केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी अखेर मौन सोडलंय. ज्या कंपनीनं हा जमिनीचा व्यवहार केला त्या कंपनीतल्या भागीदारीतून मी 2024 सालीच बाहेर पडलोय असा दावा मोहोळांनी केलाय. तर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा देऊन चौकशीला सामोरे जावं असं आव्हान धंगेकरांनी दिलंय. 25 नोव्हेंबर 2024ला मी ह्या दोन्ही LLP मधनं बाहेर पडलो. त्याचं हे ऑफिशियल डॉक्युमेंट मी आपल्याला दाखवतो. आपण सगळे तारीख पाहू शकता. इथे तारीख दिलेली आहे. या दोन्ही LLP मधनं मी बाहेर पडलो नोव्हेंबर 2024. तुम्ही तिथं दरोडा पडलेला त्याची खुलासा त्यांनी केला पाहिजे आणि यांनी पहिला राजीनामा दिला पाहिजे केंद्रीय मंत्रिपदाचा, आपल्या मंत्रिपदाचा, आणि त्यांनी समोर चौकशीला गेलं पाहिजे. आणि दरम्यान जैन बोर्डिंग जमीन गैरव्यवहार प्रकरणात रवींद्र धंगेकरांनी मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात खोचक ट्विट केलंय. काय म्हणता धंगेकर, जमीन चोर निघाला मुरलीधर असं ट्विट धंगेकरांनी केलंय. तर मी मोदी साहेबांना पत्र देणार आहे, यावरात कसून चौकशी करा. ह्याच्यामध्ये ज्या ज्या लोकांनी चुकीचं काम केलंय त्या लोकांवर कारवाई झाली पाहिजे. राजू शेट्टी आले, माहिती घेतली नाही, बेचूड आरोप करत सुटले. त्यांनी केले
की लगेच आमच्या पुण्यातले स्वयंघोषित बिळात बसलेले उंदीर बाहेर आले, नेते म्हणून बाहेर आले आणि बोलायला लागले. कृपया मला असं वाटतं की प्रत्येक गोष्ट तपासली पाहिजे आपण. तर या प्रकरणात राजू शेट्टींनीही मोहोळ यांच्यावर आरोप केले, पण शेट्टींनी आरोप करण्याआधी माझ्याशी बोलायला हवं होतं असंही मोहोळ म्हणाले. राजू शेट्टी या महाराष्ट्रातल्या पश्चिम महाराष्ट्रातले शेतकरी नेते आहेत. त्यांच्याबद्दल माझ्या मनात आजही आदर आहे. इतका मोठा आरोप एखाद्या लोकप्रतिनिधीवरती करत असताना एकदा त्यांनी माझ्याशी जर बोलले असते तर मी त्यांना समजावून सांगितलं असतं, मी त्यांना सत्य परिस्थिती त्यांच्या समोर ठेवली असती आणि मग कदाचित राजू शेट्टी हे बोलले नसते असं मला वाटतं. आता मुरलीधरांना मोहोळ जे म्हणतात की माझ्याशी राजू शेट्टींनी संपर्क साधायला पाहिजे होता, वास्तविक पाहता ते माझे चांगले मित्र आहेत. त्यांना संपर्क साधण्याचा मी प्रयत्न केलेला होता, भेटायचा प्रयत्न केला, परंतु सातत्यानं मला उत्तर दिलं गेलं की ते बाहेर आहेत, ते सध्या कामात आहेत. त्याचबरोबर मला असाही निरोप आला की माझा त्या ट्रस्टशी काही संबंध नाही आहे आणि त्यामुळे मला भेटण्यामध्ये काही अर्थ नाही. कोणीतरी माझ्यापेक्षाही मोठे लोक त्याच्यामध्ये आहेत असंही मला सांगितलं गेलं. मला वाटतं कोण दंगेकर, पण त्यांनी याचं भान ठेवावं की ते ज्या पक्षात गेलेत ते आता काय काँग्रेसमध्ये नाहीत, त्यामुळं काही बोललं कसंही बोललं चालेल. आज महायुतीमध्ये असणारे एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षात ते आहेत. त्यांनी बोलताना जबाबदारीनं बोलावं, महायुतीत हवं त्याचं भान ठेवावं. अजून शिंदे साहेबांनी त्यांच्याकडे नजर फिरवली नसेल. एकदा शिंदे साहेबांनी डोळे वटारले, त्यांचा मेसेज गेला की कसले दंगेकर बोलतायत. त्याच्यामुळे मला वाटतं पक्षाच्या विचारधारेनुसार वागावं. तर मुरलीधर मोहोळ यांच्या पत्रकार परिषदेनंतर रवींद्र धंगेकर यांनी ट्विट केले ते आपण पाहतोय. अर्धा तास प्रेस घेऊन बडबड केली, पण गडी एकदा पण म्हटला नाही की हे जैन मंदिर वाचलं पाहिजे, हा व्यवहार थांबला पाहिजे. तर भुजबळांच्या हेतूवर ओबीसी नेत्यांमध्येच संशय कल्लोळ पाहायला मिळतोय. बीडमधल्या सभेत भुजबळांनी केलेल्या भाषणावर त्यांचे शिष्य असलेल्या नवनाथ वाघमारे यांनी शंका उपस्थित केली. भुजबळ सरकारवर का बोलत नाही असा सवाल वाघमारेंनी उपस्थित केलाय. बीडमधल्या सभेत भुजबळांनी केलेल्या भाषणावर त्यांचे शिष्य असलेल्या नवनाथ वाघमारेंनी शंका उपस्थित केली. सरकारनं GR काढलेला असूनही भुजबळ सरकारवर बोलत नाही असा आरोप नवनाथ वाघमारेंनी केलाय. मराठा कुणबी GR एकट्या विखेंनीच काढला असा तर्कही भुजबळांनी दिल्यानं त्यांच्या हेतूवर शंका उपस्थित केली जाऊ लागली. त्यावेळेस सीएम कुठे होते? सीएम नागपूरला. इथे यांनी निर्णय घेऊन टाकला, पात्रपण शब्द काढून टाकला. सीएम ना मला सांगायचं आहे, सावधान, ही जी मंडळी आहेत ना ही तुमच्या वाईटावर आलेली आहे, तुम्हाला अडचणी निर्माण करणार आहेत. त्यांचं टार्गेट ओबीसी नाहीये, त्यांचं टार्गेट देवेंद्र फडणवीस आहे, लक्षात ठेवा. भुजबळ साहेबांनी कुठेतरी श्रेयवादाच्या लढाईमध्ये बोडेटिवारावर ते व्हिडिओ काढून टीका करण्याचं काम केलं. परंतु जर भुजबळ साहेबांच्या मनात आम्हाला काय कळणार, आणि खरं तर राज्य सरकारवर टीका करण्याऐवजी जर तुम्ही ओबीसी नेत्यांना जर टार्गेट करत असाल तर ओबीसीचं राजकीय अस्तित्व संपल्याशिवाय राहणार नाही. आणि राज्य सरकारने पाठीत खंजीर खुपसलाय. राज्य सरकारला धारेवर धरावं लागेल, नंतर जरांगे, अगोदर राज्य सरकार. बीडच्या मेळाव्यात भुजबळांनी एक शेर म्हणत काही ओबीसी नेत्यांनाही टार्गेट केलं होतं. त्यावरही वाघमारेंनी आक्षेप घेतलाय. अनेक आमचे जे आहेत लोक हे आमच्यावर नाराज होतात. आम्हाला आमचा फोटो छापला नाही, आम्हाला बोलवलंच नाही. मला त्या सगळ्यांना सांगायचं आहे, अधिकार की लड़ाई में निमंत्रण नहीं भेजे जाते. जिनका जमीर जिंदा है वो खुद समर्थन में आ जाते हैं. हमारे हक पर जहां आंच आए तो टकराना जरूरी है. तुम जिंदा हो तो जिंदा नजर भी आना जरूरी